सोलापुरातील वकील साजिद शेख याने बिनमालाच्या पावत्या देऊन जीएसटीचा सुमारे 100 कोटी रुपयांचा घोळ केल्याचे केंद्रीय जीएसटी पथकाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे। साजिदच्या 30 कंपन्यांपैकी 12 कंपन्यांचा तपास पूर्ण झाला असून त्यापैकी 8 कंपन्यांची कार्यालये जागेवर नसल्याचे दिसून आले आहे। त्या कंपन्यांची मालकी स्क्रॅपवाले, टेम्पो ड्रायव्हर, किरकोळ मेडिकल चालकांच्या नावे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तो लोखंडी सळई व सिमेंट विक्रीवरील जीएसटीच्या पावत्या बिलाची मागणी करणाऱ्यांना देत होता। 3 वर्षात 400 कोटींपेक्षा अधिक व्यवहार होणाऱ्या सोलापूर शहरातील 30 कंपन्या केंद्रीय जीएसटी पथकाच्या नजरेत आल्या। अधिकाऱ्यांनी सोलापुरात येऊन त्या संदर्भातील प्राथमिक माहिती घेतली। त्यांनी त्या कंपन्यांचे पत्ते घेऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या। त्यावेळी काही कंपन्यांच्या पत्त्यावर घरे होती, तर काही ठिकाणी दुसरीच दुकाने थाटलेली होती। अनेकांची स्क्रॅपची किरकोळ दुकाने होती। त्यांचा वार्षिक व्यवसाय काही लाखात असेल,